नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता काळे किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. हे बघा, आज मस्त अशी फ्रेश अशी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि पूर्ण निसून भाजी, अगदी शेंडेच घेतलेले आहे, जास्त काही घेतलेलं नाही आहे. पाहू शकता आज भाजी आपल्याला कशी बनवायची, खूपच वेगळी, नेहमी करतो तशीच पण खूप वेगळी. पहा, इथं मी लसूण घेतला आहे 7. आता इथं हा लसूण आपण हे बघा असा गोट्याने मी टेचून घेणार आहे मैत्रिणींनो. आपण भाजी करतो पण त्याच्यात बी भरपूर प्रकार असतात भाजी करण्यात. ही थोडीशी मी जरा वेगळीच दाखवणार आहे. हो का, असा गोट्याने अगदी भरपूर लसूण घेतलेला आहे. तो सुद्धा आपण अगदी छान पद्धतीने असा एक गोटाच केलेला आहे मी वाटायसाठी. मस्त असा गोट्याने हा लसूण टेचून घेतला की पूर्ण लसणाचा आर आपल्या भाजीत उतरतो. हे बघा, अगदी छान पद्धतीने हा टेचून झालेला आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. आणि काय करतो आपण, भाजीला ह्या मिरच्या चिरून टाकतो, पण आज मी मिरच्या तर चिरणार आहे पण थोडीशी वेगळी पद्धत. पहा, आता इथे ह्या मिरच्या घेतल्या 7-8, ह्या मी अगदी सगळ्यात जुळून घेणार आहे आणि जिथं लसूण टेचला आहे त्याच्यावरच मी मिरच्या कापून घेते. पहा, आता ह्या मिरच्या कट करून घेतल्या, ह्यासुद्धा मी गोट्याने अशा टेचून घेणार आहे. बघा, पूर्ण मिरच्या अशा पूर्ण अशा दाबणाऱ्या, जसं आपण लसूण टेचून घेतो ना, अगदी तसंच आपल्याला ह्या मिरच्या बी मैत्रिणींनो अशा टेचून घ्यायच्या की पूर्ण अशा बिया मिरच्याच्या. आणि ह्या भाजीत अशा जर टेचून मिरच्या टाकल्या ना, खरंच खूप छान भाजी होती मैत्रिणींनो. थोडीशी वेगळी आहे. पहा, भाजी खाऊन कंटाळा येतो, मग भाजीबरोबर तोंडी लावायचं काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं स्वच्छ अगदी अशी खळबळून ही मेथीची भाजी पहा मैत्रिणींनो, आपण अशी धुवून घेऊया. बघा, मस्तपैकी धुवून घेते मी. पहा, अगदी खळबळून पाण्यातून हिला धुवून काढलेली आहे. चला मग आता पुढची तयारी काय. इथं हे बघा, इथं एका कढईत पाणी घेतलं आहे आणि सुरमई खारा मासा, हा सुरमई खारा मासा मैत्रिणींनो एवढा चवदार आहे ना, खूप छान आणि खायला बी खूप टेस्टी. हा एवढा खारट बी नसतो, पण तरी मी त्याला आता असे तुकडे करते. आणि हे बघा, मस्त असे तुकडे करणारे बरं का, अजिबात हा कडक विडक होणार नाही, एवढा भारी. आणि चव ह्या सुरमई खाऱ्या माशाची एवढी भारी चव लागते ना, तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो. मी काय याला पिठाणी वगैरे धुणार नाही, अगदी तसाच फक्त आपल्याला 10-1 मिनटं त्याला भिजत ठेवायचे पाण्यात, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यात फक्त मधी काटा असतो, काय असं साईडला अजिबात काटा नसतो आणि खायला बी खूप चवदार. मग आता मेथीच्या भाजीबरोबर हा सुरमई खारा मासा आपल्याला खायचा आहे. बघा, अगदीच तुमच्या तोंडाला चव येणार आणि खरंच खूप चवदार असं हे होणार आहे. आणि मेथीची भाजी आणि सुरमईचा खारा मासा म्हणजे जेवणच खूप भारी, अप्रतिम. हे बघा, आता वर कापता काटे निघालेले आहेत, मी तो काटा काढून टाकते. हे बघा, म्हणजे कसं आहे आपलं मिक्स होणार नाही आहे. हे बघा, पूर्ण तुकडे मी असे चिरून घेतलेले आहेत ह्या सुरमईचा. आता ह्याला एक मोठा मध्ये एक काटा आहे, तो सुद्धा मी काढून टाकणार आहे. पहा, अशा पद्धतीने मी आज संपूर्ण माशाचे तुकडे ह्या पाण्यात भिजत ठेवणार आहे. 5-10 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचे आणि नुसते फक्त नळाखाली खळबळून फक्त धुवायचं, बाकी काही करायचं नाही आहे त्याला. पाहू शकता तुम्ही. हे बघा, काटे काही खाली पडलेत, आता मी ते तिकडे टाकून देते. आणि ह्या माशावर हे तुकडे आपण साईडला झाकून ठेवूया बरं का मैत्रिणींनो, पाहू शकता. चला मग आता पुढची तयारी आपण करूया. इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. पहा, तेल अगदीच छान पद्धतीने तापले. आता आपल्याला दोन्ही सोबत टाकायचे, मिरच्या आणि लसूण दोन्ही ठेचून घेतले. पहा, अगदी छान कलर आला, परतलंय बी खूप मस्त. पहा मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता मी याच्यात भाजी ही धुवून स्वच्छ पिळून टाकून दिलेली. भाजीचा रंगसुद्धा नाही हलणार, जसून तसंच भाजीचा रंग राहणार आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच अशा पद्धतीने अशी भाजी मेथीची आणि असं तोंडी लावायला काहीतरी चटमटीत तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. दोन्ही सोबत खाऊन असलं भारी वाटतं ना, खूपच भारी. आता याच्यात जरा बारीक थोडासा जाडसर असा मी कूट वाटला आहे. पहा मैत्रिणींनो, हे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे बरं का आपल्याला.
चला आता पूर्ण आणि गॅस एकदम लहान केलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मी एकदम लहान केला आहे कारण की आपली भाजी अगदी व्यवस्थित अशी झाली पाहिजे, कारण की भाजीला अजिबात टाईम लागत नाही व्हायला. पहा मस्त असं एकच नंबर होणार आहे पहा. चला आता पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला कसं आहे, आपण किती मिक्स करून घेतलं तरी 1 मिनटं का होईना झाकण ठेवायच लागतं. मग आता मी याच्यावर 1 मिनटं झाकण ठेवणार आहे पहा या भाजीवर. 1 मिनटाने पाहायचं आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे. मस्तपैकी अशी म्हणतात ना, अगदी थोडीशी पचपचीत ठेवायची म्हणजे ती भाजी अगदीच छान लागते बरं का मैत्रिणी. चवही खूप मस्त लागते. पहा इथं थोडीशी पचपचीत ठेवलेली आहे मी. खरंच तुम्ही अशी थोडी पचपचीत भाजी करून पहा, खूप छान लागते. चला आता इकडे ते खारा मासा आपला अगदी स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे. भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी आपली. आता आपण हा खारा मासा तळून घेऊया. पहा छोटी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेलही त्याला थोडंच लागतं, जास्त काय लागत नाही. उलट याच्यातलं सुद्धा तेल राहणार आहे मैत्रिणी, तुम्हाला दिसणार हो का, काय मस्त दिसतं बघा. स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आता हा खारा मासा आपण अगदीच मस्त असं, आणि तळायला काय होतं 1 मिनटात तळून होतो. मस्त धुवून घेऊया. पहा धुवूनही घेतलं आहे. आता तेलात टाकूया. पहा तुम्हाला तेलही दिसन, त्याला तेल काय एवढं लागत नाही, तेल त्याच्यातच राहतं शिल्लक, पाहू शकता. आता हे कसं आहे, सुरमई आहे म्हणून तो काय होतो थोडंसं चिकटतं खाली, पण काय प्रॉब्लेम नाही, ते निघतं पुन्हा. अगदी 2 मिनटात आपला हा खारा मासा तयार होणार आहे पहा मैत्रिणी. आणि खरं सांगू का, हा खारा मासा खरंच तोंडाची चव वाढवतं बरं का मैत्रिणी. एकदा पहा, करून खाऊन पहा, कसं वाटतं, खूप छान वाटेल. आणि तुम्हाला जर आजचा माझा हा भाजीचा आणि सुरमई खारा मासाची व्हिडिओ जर आवडले ना, ह्या रेसिपी, तर नक्कीच मला सांगा मैत्रिणी. आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या, आणि आवडल्या असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिणी तुमच्या मैत्रिणींना. आणि कशा वाटतात तेही नक्की मला लिहून पाठवा. पहा मैत्रिणी, पहा तेलही राहिले. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.